पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते की सर जिल्ह्यानुसार जागा कशा आम्ही चेक करायच्या सर, आम्ही एससी कॅटेगरीच्या आमच्या कॅटेगरीच्या गावागावामध्ये किती जागा आहे, आमच्या गावामध्ये किती जागा आहे हे कसं चेक करायचं सर, आम्ही ओबीसी कॅटेगरीचा आमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर, आम्ही एससी कॅटेगरी आम्ही एसटी कॅटेगरीच्या आमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर, आम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या आमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर, आम्ही यूआर कॅटेगरीच्या तर आमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आपल्या गावामध्ये किती जागा आहे हे कसं चेक करायचं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की बा आपल्या कॅटेगरीच्या कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहे आणि आपल्याला तुम्हाला जे पण ठिकाण आवडत असेल जे पण गाव आवडत असेल त्या गावामध्ये आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहे त्या जिल्ह्यामध्ये आपल्या किती कॅटेगरीच्या किती जागा आहे हे तुम्हाला कसं चेक करायचं आहे याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या गावामध्ये आपल्या कॅटेगरीच्या किती जागा एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीच्या पीडब्ल्यूडी कॅटेगरी आपल्या कॅटेगरीच्या किती जागा हे कसं चेक करायचं आहे। तर तुम्हाला सर्वात अगोदर जे आहे क्रोम ब्राउझरमध्ये या ठिकाणी यावं लागणार आणि इथं तुम्हाला काय सर्च करावं लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस। पोस्ट ऑफिस जीडीएस तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यावं लागणार आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला राज्य दिसणार आहे, इथं आपलं महाराष्ट्र राज्य इथं क्लिक तुम्हाला करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता तुम्ही या ठिकाणी तर पहा अहमदनगर आहे, अहिल्यानगर सुद्धा या जिल्ह्याचं नाव झालेलं आहे। तर बघू शकतो तुम्ही अहिल्यानगरमध्ये जर पाहिलं आपण 22 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही अकोला डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजनमध्ये जर आपण पाहिलं अकोला डिव्हिजनमध्ये 60 जागा ज्या की बऱ्यापैकी आहे। ठीक आहे, त्यानंतर इथं क्लिक करायचं आणि इथं पाहायचा अमरावतीमध्ये, तर अमरावतीमध्ये तुम्ही बघू शकता अमरावतीमध्ये 62 जागा आहे। ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपापल्या गावामध्ये किती जागा आहे याबद्दल। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी औरंगाबाद संभाजीनगर आता नामकरण झालेलं आहे। तर बघू शकता छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये सुद्धा जवळपास 41 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी बारामतीमध्ये जर पाहिलं आपण तर जवळपास 27 जागा बारामती डिव्हिजनला आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बीड डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजनला आपण जर पाहिलं तर इथं 23 जागा बीड डिव्हिजनला आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे भुसावळ डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजनला तुम्ही बघू शकता या ठिकाणी 21 जागा आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे बुलढाणा डिव्हिजन आहे, तर बुलढाणा डिव्हिजनचं जर पाहिलं आपण तर 24 जागा या ठिकाणी आहे। ठीक आहे, त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजनला तुम्ही बघू शकता चांगल्या जागा चंद्रपूर डिव्हिजनला आहे, मस्त जागा या ठिकाणी आहे। तर पहा 147 जागा, एक लक्षात ठेवा प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी जागा आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते धुळे डिव्हिजन आहे, तर धुळे डिव्हिजनला तुम्ही बघू शकता धुळे डिव्हिजनला 37 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे गोवा डिव्हिजन, तर गोवा डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर 24 जागा गोवा डिव्हिजनला आहे। त्यानंतरचं डिव्हिजन आहे जळगाव डिव्हिजन, जळगाव डिव्हिजनला 37 जागा आहे। ठीक आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे कराड डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजनला बघू शकता 30 जागा आहे कराड डिव्हिजनला। त्यानंतर कोल्हापूर डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजनमध्ये जर पाहिलं तर 43 जागा आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ठीक आहे कोल्हापूर, त्यानंतर मालेगाव डिव्हिजन तुम्ही बघू शकता मालेगावला 22 जागा आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी नॉर्थ वेस्टला 4 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर सिटी आहे, नागपूर सिटीला 3 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर मुफसूल आहे, नागपूर मुफसूलला बघू शकता 51 जागा आहे। त्यानंतरचं जे नांदेड डिव्हिजन आहे, नांदेड डिव्हिजनला बघू शकता तुम्ही 38 जागा या ठिकाणी आहे। तुम्ही बघू शकता आपापल्या गावामध्ये तुमचं जे पण गाव बघू शकता कापसी झालं, कालंबर झालं, काहालाला झालं, त्याचबरोबर होट्टल झालं, हस्तारा झालं। ठीक आहे, हे गाव आहे
त्यानंतरचं नेक्स्ट डिव्हिजन तर पाहिलं आपण तर नाशिक डिव्हिजन आहे. नाशिक डिव्हिजनला तुम्ही बघू शकता 26 जागा आहे कॅटेगरीनुसार SC ST OBC WS ओपन PWD. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे. नवी मुंबई डिव्हिजनला तुम्ही बघू शकता 21 जागा नवी मुंबई डिव्हिजनला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते उस्मानाबाद, त्याला धाराशिवसुद्धा या जिल्ह्याचं नामकरण झालेलं आहे धाराशिव. तर बघू शकता उस्मानाबाद धाराशिवला 40 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे पालघर डिव्हिजन आहे. पालघर डिव्हिजनला सुद्धा बऱ्यापैकी जागा आहे, 47 जागा पालघर डिव्हिजनला. ठीक आहे. तर इथं सुद्धा तुम्ही टाकू शकता फॉर्म. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे पंढरपूर डिव्हिजन. पंढरपूरला तुम्ही बघू शकता पंढरपूरला 25 जागा आहे कॅटेगरी वाईज. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर परभणी डिव्हिजन आहे. परभणी डिव्हिजनला पहा तुम्ही 53 जागा आहे परभणी डिव्हिजनला. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे पुणे सिटी ईस्ट आहे. पुणे सिटी ईस्टमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी बघू शकता 16 जागा यावेळेस पुणे सिटी ईस्टला आहे. त्यानंतर पुणे सिटी वेस्ट आहे. पुणे सिटी वेस्टला फक्त 4 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे पुणे मोफसूल. पुणे मोफसूलला तुम्ही बघू शकता 29 जागा पुणे मोफसूलला आहे. त्यानंतरचं रायगड आहे. रायगडला बऱ्यापैकी जागा या ठिकाणी. तर रायगडला 80 जागा आहे. ठीक आहे. ज्यांना सुद्धा टाकायचं असेल तर 80 जागा रायगडला आहे. रत्नागिरी बघू शकता तुम्ही, रत्नागिरीला 94 जागा रत्नागिरीला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मिरज बघू शकता, मिरजला 3 जागा आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे भुसावळ आहे. भुसावळला तुम्ही बघू शकता भुसावळला या ठिकाणी 7 जागा ठेवण्यात आल्या आहे. त्यानंतर सांगली डिव्हिजन आहे. सांगली डिव्हिजनला तुम्ही बघू शकता 55 जागा सांगली डिव्हिजनला आहे. त्यानंतर सातारा डिव्हिजन आहे. सातारा डिव्हिजनला तुम्ही बघू शकता 44 जागा सातारा डिव्हिजनला. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे श्रीरामपूर डिव्हिजन आहे. श्रीरामपूर डिव्हिजनला बघू शकता 37 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्गला बघू शकता 34 जागा सिंधुदुर्गला आहे. त्यानंतर सोलापूरला बघू शकता 27 जागा सोलापूरला आहे. त्यानंतर ठाणे डिव्हिजन आहे. ठाणे डिव्हिजनला जर आपण ठाणे डिव्हिजन आहे तर ठाणे डिव्हिजनला तुम्ही बघू शकता तर ह्या ठाणे जिल्हा आहे बघू शकता. तर ठाणे डिव्हिजनला 15 जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते वर्धा डिव्हिजन आहे. वर्धा डिव्हिजनला सुद्धा यावर्षी बऱ्यापैकी जागा आहे बघू शकता तुम्ही, 50 जागा आहे वर्धा डिव्हिजनला. ठीक आहे. तर बघू शकता या ठिकाणी प्रत्येक गावागावानुसार या ठिकाणी जागा ठेवण्यात आल्या बघू शकता तुम्ही. विरूळ झालं, वडाळा झालं. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही यवतमाळ डिव्हिजन आहे. यवतमाळ डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर यवतमाळ डिव्हिजनमध्ये जवळपास 67 जागा या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे. ठीक आहे. तर ह्या प्रत्येक गावागावानुसार या ठिकाणी जागा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीच्या या ठिकाणी किती जागा SC ST OBC WS ओपन PWD किती जागा आपल्या कॅटेगरीनुसार आहे असे तुम्ही चेक करू शकता. आजच्यासाठी तर थांबतो.